FDA आयुक्त, फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन कमिशनर सन्माननीय तुकाराम मुंडे यांना लवून मुजरा करून आजचा व्हिडिओ स्टार्ट करतो आहे. गेले अनेक दिवस आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने चांगलं खावं प्यावं, त्यांच्या पोटात जे अन्न जातं आहे ते भेसळयुक्त अन्न नसावं आणि भेसळमुक्त महाराष्ट्र तुम्हा आम्हाला अनुभवता यावं. दवाखान्यात जी गर्दी वाढली आहे, कॅन्सरचे आजार, पोटाचे विकार हे कशामुळं वाढलेत याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणारा एकमेव प्रामाणिक अधिकारी असंच मी सद्य परिस्थितीत सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबांचं वर्णन करतो. कारवाई सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून. आपण पाहिलंच, मंचर इथं आर्टिफिशियल मिल्क प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात सुरू होतं आणि ती चेन, ती साखळी उद्ध्वस्त केली गेली आहे. अर्थात धडक मोहिमा खूप वाढल्या, सॅम्पल कलेक्शन खूप वाढलं, त्या सगळ्या नमुन्यांची तपासणी होण्याइतकी त्या लॅबोरेटरीजना, त्या प्रयोगशाळांना कदाचित सवय पण नव्हती. तिथल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा इतकं काम करण्याची गेल्या 30 ते 40 वर्षात कधीही सवय नव्हती. हां, कधीतरी सगळं तेरी बी चूप मेरी बी चूप, मी येतोय नमुना म्हणून एक सॅम्पल नेणार आहे, सॅम्पल तयार ठेव, असं सांगून कदाचित कागदोपत्री मोहिमा होत असाव्यात. आणि मग एक टुमणं लावायचं, वी डोंट हॅव सफिशियंट स्टाफ मेंबर्स, आमच्याकडं स्ट्रेंथ कमी आहे. जे टुमणं आज त्या प्रयोगशाळा पण लावत आहेत आणि एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरुद्ध मंत्र्याकडं, ते सुद्धा झिरवळ म्हणून मंत्री आहेत, ज्यांची प्रसिद्धी नुकतीच आपण सर्वांनी बघितली, त्यांच्याकडं कर्मचारी अर्ज करतात की आम्हाला वेठीस धरलं गेलं आहे, आमच्याकडनं 12-13 तास काम करून घेतलं जातं, इन्फ्रास्ट्रक्चर सफिशियंट नाही आहे, प्रयोगशाळांकडं दुर्लक्ष झालं आहे, वगैरे वगैरे. कामाचा ताण वाढला आहे हे कबूल आहे, कारण काम करणारा अधिकारी तुमच्या सर्व्हिसमध्ये कदाचित गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच लाभला आहे तुम्हाला. या गोष्टी मी बोलतो आहे म्हणजे ज्या जगजाहीर झाल्यात त्या बोलतो आहे. मला काय पूर्वी काम करून गेलेले अधिकारी माझे कोणी दुश्मन नाही आहेत, पण त्यांनी काम कशा पद्धतीने केलं आहे हे आजच्या कामावरून नक्की दिसून येतं आहे. आपण पेपर गहाळ झाला म्हणून कायदे बनवतो, पण या पेपर गहाळ होण्यामध्ये नक्की कोण कोण सामील आहे? 7.5 कोटी विद्यार्थ्यांचं गेल्या 15 वर्षात या पेपर लीक होण्यामुळं नुकसान झालं आहे. त्याला जबाबदार कोण? जे पेपर लीक करतात ते मग कोचिंग माफिया, हे पेपर लीक करणारी लॉबी, त्यांच्या कॉलरला हात धरलाय की नाही, त्यांचं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने FDA आज काम करतं आहे त्याच पद्धतीने अस्तित्वात असलेल्या त्या पेपर लीक कायद्यामध्ये जो काही आता बदल केला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी यथोचितरित्या करणारे अधिकारी तिथं असणार आहेत का? आणि मग ते कामाला लागतील का? आणि मग खरंच विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्हीसुद्धा पाहताय का हे सिद्ध होईल येत्या काळात. FDAची रेड इकडे तिकडे सुरू आहे महाराष्ट्रभर, आणि अशीच त्यांना एक टीप मिळाली, कारण त्यांनी आता ईमेल ID त्यांचा
डिक्लेअर केलेला आहे, काही टोल फ्री फोन क्रमांक डिक्लेअर केलेत आणि माहितीचा खजिना त्यांच्याकडे येऊ लागला आहे. जी माणसं आपण माहिती दिली तरी काहीही निष्पन्न होत नाही म्हणून माहिती देणं टाळत होती, तीसुद्धा सामान्य माणसं त्या टोल फ्री क्रमांकावर अगदी इत्थंभूतरित्या माहिती पुरवत आहेत. कारण होतं काय की तुम्ही सांगितल्यानंतर जर काहीच ॲक्शन होणार नसेल आणि उलट तुमचं नाव डिस्क्लोज होऊन तुमच्या जीवाला धोका उत्पन्न होत असेल तर सामान्य माणूस अशा गोष्टींपासून नक्कीच लांब राहणं योग्य समजायचं. तीच गोष्ट आता संभाजीनगरमध्ये घडत नाही आहे आणि संभाजीनगरमधल्या एका मोठ्या रॅकेटबद्दल गुप्त माहिती मिळाली आणि मग FDA ची टीम, सिक्रेट टीम ज्याला म्हणतो आपण, अतिशय गुप्त अशा पद्धतीने त्या ठिकाणी छापा टाकण्याचं ठरलं. त्यांच्या कार्यपद्धतीनुसार सगळं टॉपमोस्ट सिक्रेट ठेवल्याशिवाय तुम्हाला ते ठराविक मासे गळाला लागत नाहीत, हे जगजाहीर आहे. त्यामुळे ही टीम मध्यरात्री त्या ठरलेल्या ठिकाणी छापा मारण्यासाठी गेली. संभाजीनगर हे तसं पाहिलं तर मोठं शहर, ज्या ठिकाणी टुरिस्ट लोकसुद्धा ॲट्रॅक्ट होतात. फॉरेन करन्सी आपल्याला त्या शहराकडनं मिळते, कारण परदेशाचे टुरिस्ट संभाजीनगर बघण्यासाठी खास येतात. त्यांना बघण्यासारखी तिथे खूप काही ठिकाणं आहेत, हे पण आम्हा सर्वांना माहिती आहे. अशा मोठ्या शहरात एके ठिकाणी इतकं मोठं रॅकेट सुरू होतं, तूप बनवणे आणि पनीर बनवणे, म्हणजेच दुधाचे पदार्थ. पण ते कशापासून बनवायचे? सोया ऑइलपासून. छापा मारला, त्या ठिकाणी जवळपास 13 ते 14 ड्रम भरलेलं सोया ऑइल त्यांना मिळालं. अतिशय अस्वच्छ अशा पद्धतीने एका मोठ्या ड्रममध्ये अर्धवट बनलेलं तूप ते मिळालं. नकली पनीरचा प्रचंड मोठा साठा मिळाला. हे सगळं जप्त केलं, लाखो रुपयाचा माल मिळाला. आणि जेव्हा एन्क्वायरी केली तेव्हा कळलं की संभाजीनगरमधल्या खूप मोठमोठ्या दुकानांमध्ये हा माल विक्रीसाठी ठेवला जातो आहे. त्यातलं त्यांनी डिक्लेअर केलं एक लक्ष्मी दुग्धालय, एक मोठी डेअरी आहे. डेअरी प्लस इतर प्रॉडक्ट्स विकण्याचं त्यांचं लायसन्स वगैरे असावं. संभाजीनगरमधली अशी 3 मोठी दुकानं, तिथपर्यंत ही साखळी पोहोचली आणि तिथलासुद्धा लाखो रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आता ह्या FDAच्या धाडी पडत आहेत. केवळ एक प्रामाणिक अधिकारी कंबर कसून कामाला लागला आहे तिथे, म्हणून सगळीच टीम कामाला लागली आहे. आपला जेव्हा अधिकारीच एवढं काम करतो, 8 तासाच्या लिमिटच्या बाहेर जाऊन तो स्वतः जेव्हा राबण्यास तयार असतो, तेव्हा नॅचरली सबऑर्डिनेट्सला थोडंसं जास्त काम करावं लागणारच आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेच्या सुखासमाधानासाठी दवाखान्यातली कॅन्सरग्रस्त रुग्णांची गर्दी कमी व्हावी आणि मार्केटमधला भेसळयुक्त सगळा माल गायब व्हावा, या सदिच्छेने जर कुठला अधिकारी वागत असेल तर त्याला थोडी साथ देणं हे तुमचं कर्तव्य बनतं. असंच जाता जाता विनंतीपूर्वक या FDAच्या सगळ्या टीमला मी सांगेन. त्या प्रयोगशाळांमध्ये नाराज झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगेन, हां डेफिनेटली प्रशासनाची पण ही जबाबदारी बनते. एखाद्या डिपार्टमेंटला मनुष्यबळ कमी पडत असेल तर ते सत्वर प्रोव्हाइड करणं हे प्रशासनाचं काम आहे. त्यामध्ये तत्परता प्रशासन नक्की दाखवेल आणि तुकाराम मुंडेंना काम करणं थोडंसं सुरळीत करेल, अशीच आशा आपण बाळगूयात आणि हा भेसळमुक्त महाराष्ट्र आनंदाने खाताना पिताना बघायला आपल्याला नक्की आवडेल ना. तुमच्या आमच्या घरातली माणसं कॅन्सरग्रस्त होण्यापासून वाचवण्यामध्ये तुकाराम मुंडेंसारखा व्यक्ती जर झटत असेल तर त्यांना साथ देणं हे तुमचं आणि आमचं सगळ्यांचं कर्तव्य बनतं. याच गोष्टींसह या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात
FDA अशाच अजून काही कारवाई समजतील तेव्हा नक्कीच त्या तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रवी हजर असेल.